राजकारणात पद येतं आणि जातं, पण जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा नेता क्वचितच भेटतो. सत्तेपेक्षा शब्दाला आणि मैत्रीला जास्त किंमत देणारे माढा लोकसभेचे माजी खासदार, भाजपचे आक्रमक आणि दूरदृष्टीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस. 2024च्या लोकसभेतील अपयशानंतर एखादा सामान्य नेता खचून गेला असता, पण रणजितदादांनी तो पराभव एका योद्ध्याप्रमाणे स्वीकारला. माझा लढा सत्तेसाठी नसून माझ्या मातीसाठी आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. स्वतःचं दुःख बाजूला सारत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली आणि किंग मेकरची भूमिका निभावली. आजकाल राजकारणात शब्दाला जागणारी माणसं दुर्मिळ झाली आहेत, पण दादांचा स्वभावच वेगळा. दिलेला शब्द पाळायचा, मग त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत का मोजावी लागेना. कार्यकर्त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या पुढे ढाल बनून उभं राहण्याची ताकद आज फक्त रणजितदादांमध्येच आहे. रणजितदादांच्या वाढदिवसाला आज खऱ्या अर्थाने विकासाची झालर आहे. फलटणला स्वतंत्र जिल्हा करण्याचं धाडसी स्वप्न त्यांनी पाहिलं आणि नुकतंच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करून त्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकलं. नीरा देवधरचं पाणी असो वा रेल्वे, हा विकास त्यांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार आहे. नेत्याच्या चौकटीबाहेरचे हे दिलखुलास दादा, मुलींची पायपीट थांबवण्यासाठी 20,000 सायकली वाटणारे संवेदनशील दादा आणि मित्राच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारणारा माणूस, त्यांच्यातला हा ओलावा कधीच आटला नाही. आगामी काळात फलटणला जिल्हा घोषित करण्याचं त्यांचं लक्ष्य त्यांच्या जिद्दीमुळे नक्कीच पूर्ण होईल. फलटणच्या विकासाचा हा झंझावात असाच अविरत सुरू राहो. शब्दाला पक्का असणारा हा सिंहाचा छावा शतायुषी होवो. रणजितदादा, तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि दिलखुलास शुभेच्छा.